नमस्कार प्रेक्षकांनो, आता ठरलं तर मग या एपिसोडमध्ये दामिनी आपल्या न्यायालयामध्ये सगळ्यांसमोर प्रूफ करते की आपण प्रत्येक वेळी आमचा वेळ आणि समोरच्याचाही वेळ वाया घालवताय, त्यामुळे तुम्ही आता या केसचा निकालच सांगा। तेव्हा न्यायालय म्हणतात की नाही, असं होऊ शकत नाही, कारण स्पर्धक तुमचा जो आहे त्यांचा सुद्धा आपल्याला ऐकून घेतलं पाहिजे। पण बरोबर आहे, आतापर्यंत जेवढा वेळ गेलेला आहे त्याच्यामध्ये फक्त केस पुढे ढकलत आलेले आहे। तर यासाठी न्यायालय एक निर्णय घेणार आहे की आता प्रतिस्पर्धकाला आपण 25 दिवसाची मुदत देणार आहे आणि यानंतर त्यांनी आपल्या समोर असे प्रूफ ठेवावेत की ज्याने आपले आरोपी गुन्हेगार नाहीत हे प्रूफ होईल। आणि जर ते करू शकले नाहीत 25 दिवसात तर आपण शेवटचा निकाल सुनावणार आहोत, तर याची त्यांनी नोंद घ्यावी। असं निकाल सांगितल्यानंतर आपला अर्जुन आणि साहिली यांचं तोंड पाहण्यासारखं होतं। आता अर्जुन आणि साहिली नेमके सबूत आणतील का, प्रूफ आणतील का, याच्यावरती आता आपण फोकस करणार आहोत। तर आता वकील दामिनी खूप खुश झालेले असते आणि साक्षी सुद्धा खुश झालेली असते, त्याबरोबर तिचे वडील सुद्धा खुश झालेले असतात। दामिनी आणि अर्जुन मध्ये आता ही जी स्पर्धा आहे नेमकी कोण जिंकणार आहे ते पाहूयात पुढच्या 25 दिवसांनी। तर इकडे अस्मिताची चोरोटी भरण्याचा प्रोग्राम असणार आहे आणि त्याच वेळेत सगळे घरातले खुश असतात आणि प्रिया मात्र इकडे प्लॅन करत असते की ज्या ठिकाणी आपली अस्मिता बसणार असते त्याच्या बाजूनेच ती आरतीमधलं वाटीतलं तेल असतं ते ती तेल बाजूने ओतते आणि इकडे आपल्या अस्मिता सायली यांचं काहीही लक्ष नसतं। कल्पना इकडे खूप तारीफ करत असते की अस्मिता तू आज खूप छान दिसते, चला तर आता आपण अस्मिताची चोरोटी भरायचा प्रोग्राम करूयात। आता हा प्रोग्राम करायच्या वेळेमध्ये अस्मिता तिच्या जागेवर बसायला जाणार असतेच, तेवढ्यात तिचा पाय त्या तेलामध्ये पडतो आणि अस्मिता घसरते। आता अस्मिता घसरल्यानंतर ती पडते की वाचवणार आहे कुणी हे पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करायचं आणि पुढील अपडेट वेळोवेळी घ्यायचा। आता बघूया अस्मिताचं नेमकं काय झालेलं आहे की आपल्या सायलीने तिला हात लावून वाचवलेला आहे आणि तिच्या बाळाचा जीव धोक्यात आहे की नाही हे सुद्धा पाहायला आपण विसरू नये।